श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 33 कोटी देव म्हणून लोक मजा उडवतात, त्याबद्दल स्पष्टीकरण. प्रश्न: 33 कोटी देव कोणते? उत्तर: बहुतेक लोकांना 33 कोटीचा अर्थ 33 करोड असाच वाटत असतो, पण येथे कोटी शब्दाची टी पहिली विलांटी आहे. मुळात संस्कृतमधील कोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र, 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग म्हणजे खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी म्हणजे कॅटेगरी दिलेली आहे. अष्टवसूंची नावे: आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास. 11 रुद्रांची नावे: मनु, मयू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. 12 आदित्यांची नावे: अंशुमन, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानु, पर्यय, पूषण, भग, मित्र, वरुण, वैवस्वत व विष्णू. इंद्र आणि 1 प्रजापती असे एकंदर 8 + 11 + 12 + 1 + 1. ही माहिती सगळ्यांना कळू दे, जेणेकरून 33 कोटीचा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.